मराठा समाजाच्या तोंडचा घास हिरावला. अण्णासाहेब पाटील महामंडळात प्रचंड गैरकारभार. चौकशी नाही तर शिवसेनेचा थेट टाळे ठोका इशारा. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात गंभीर स्वरूपाचा गैरकारभार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख श्री सचिन सुभाष मोहिते यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यापासून महामंडळाच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत असून ट्रॅक्टर कर्ज वाटप, वाहन कर्ज योजना अचानक बंद, तसेच व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 6 ते 8 महिने पैसे न मिळणे, महामंडळाची नोंदणी जाणीवपूर्वक बंद ठेवणे असे प्रकार सातत्याने सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मराठा समाजावर मोठा अन्याय होत आहे. मराठा समाजाला थोडाफार दिलासा देणाऱ्या या महामंडळालाच ग्रहण लागले की काय, असा संतप्त सवाल उपस्थित करत सरकारच मराठा समाजाच्या योजनांना हरताळ फासत आहे का, असा थेट आरोप मोहिते यांनी केला आहे. या गैरकारभारामुळे समाजात प्रचंड असंतोषाचे व दूषित वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्ह्याच्या वतीने संबंधित महामंडळाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोणतेही शासकीय अथवा इतर नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महामंडळाचे अधिकारी व प्रशासनाची राहील, असंही स्पष्ट करण्यात आले आहे. या गंभीर आरोपांमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून राज्य सरकार आता या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रसंगी उपस्थित तालुका प्रमुख सुनील पवार, सागर रायते, रुपेश वंजारी, रवी भनगे, इम्रान बागवान, अक्षय वाघमारे, अभिजित बनसोडे, चंदन कदम, अमर देटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी सचिन मोहिते, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख, सातारा जिल्हा. आज आम्ही सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन द्यायला इथं आलेलो आहे. त्यांच्या माध्यमातून हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही पाठवलेलं आहे. विषय अत्यंत गंभीर आहे. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाचं धोरण कसं कचखाऊ आहे हे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवलेलं आहे. मराठा समाज हा अत्यंत आर्थिकदृष्ट्या मागास होत चाललेला आहे. बहुतांशी समाज हा आर्थिक मागास आहे. मग यांची परिस्थिती सुधारावी म्हणून महाराष्ट्र शासनानं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तयार केले आणि या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला व्यवसाय स्वतःचे तयार करता यावेत, या गोष्टीसाठी मराठा समाजाची उन्नती व्हावी या गोष्टीसाठी हे महामंडळ तयार करण्यात आलं आणि याच्या अंतर्गत जे जे लाभार्थी कर्ज प्रकरण करून घेतील त्यांना व्याज परतावा नावाची स्कीम महाराष्ट्र शासनानं चालू केली. आता हे प्रकरण चालू झाल्यापासून मुळात कागदपत्राच्या एवढ्या अडचणी महामंडळाकडनं दिल्या जात आहेत की लाभार्थ्याला हे प्रकरण आपण कशासाठी करतोय हेच कळायचं बंद झालेलं आहे. इतकी कागदपत्र आणावी लागतात तरी पण अनेक लाभार्थी यासाठी प्रयत्न करतात. सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या 7 ते 8 वर्षात अवघ्या 13 ते 14 हजार फाईल मंजूर झालेल्या आहेत. मराठा समाजाचं सातारा जिल्ह्यातलं जर प्रमाण बघितलं तर ते कमीत कमी 20 ते 25 लाख पॉप्युलेशन असणारा मराठा समाज आणि त्या मानानं झालेलं हे जे आर्थिक प्रकरण आहेत ही बघितली तर अत्यंत नगण्य असं प्रमाण आहे. त्याची मुख्य कारणं काय आहेत? हे महामंडळ आता अडचणीत आल्यासारखं वाटायला लागले. त्याचं मुख्य कारण काय तर मागच्या 1 वर्षापासून अत्यंत निकृष्ट असा कारभार या महामंडळाचा सुरू झालेला. अत्यंत निकृष्ट कारभार. एक वर्ष झालं लोकांच्या LOI म्हणजे त्यांचं तिथं जे आपण रजिस्ट्रेशन करतो ते सुद्धा जनरेट होत नाहीयेत. काही अडचणी, काही कारणं सांगायची चाललेली आहेत. मुळात निकष काय आहेत तर मागास असणारा मराठा समाज याचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपये अपेक्षित आहे. त्याच्यावर जर उत्पन्न गेलं तर ती फाईल तुमची रिजेक्ट होते. 8 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर ते तुम्हाला महामंडळात मंजूर करणं भाग आहे. असे निकष असताना हल्ली नवीनच पॅटर्न सुरू झालाय. कोणतरी नवीन CEO ह्या महामंडळाला दिलेले आहेत महाराष्ट्र शासनानं. ते लोक 70,000, 80,000, 90,000 वार्षिक उत्पादन असेल तर सरसकट फाईली रिजेक्ट करतात. कारण काय? मागास असणाऱ्या माणसाचं उत्पादन काय आम्ही बोगस उत्पादन लावून दाखले काढायचे का? अशा पद्धतीची वागणूक महामंडळाकडनं दिली जाते आणि या कारणास्तव फाईली रिजेक्ट केल्या जातात. 8-8, 9-9 महिने व्याज परतावा महामंडळाकडनं दिला जात नाही. लाभार्थ्यांची कुचंबना केली जाते. तुम्हाला पुढचा महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे अनेक योजना हे लोक मनात आले की बंद करून टाकतात. एखाद्या मराठा समाजातल्या व्यक्तीला वाटलं की आपण वाहन घेऊन आपला व्यवसाय करावा, अचानक ती योजना बंद केली जाते.
दुसऱ्या दिवशी असं कळतं की एखादा शेतकऱ्याला वाटतं की आपण ट्रॅक्टर घेऊन त्याचा उद्योग करावा, अचानक ती योजना बंद केली जाते. कसलीही सूचना न देता कोण ठरवतं हे, कसल्या पॉलिसीज आहेत या संदर्भात महामंडळाच्या अध्यक्षांना आम्ही फोनवरती संपर्क केला तर त्यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितले की नवीन आलेले जे सीईओ आहेत, कोणतरी विजय देशमुख नाव आहे बहुतेक त्यांचं, हे व्यक्ती कोणाचा ऐकायलाच तयार नाहीये. आम्ही त्यांनाही संपर्क केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासन यासाठी तेवढा निधी उपलब्ध करून देत नाहीये. मग किती निधी उपलब्ध केला जातोय तर मागच्या वर्षी म्हणे 400 कोटी रुपये दिलेत. अरे महाराष्ट्रात मराठा समाज याचं प्रमाण जर काढलं आणि महाराष्ट्राचं वार्षिक बजेट जर काढलं तर तुम्ही विचार करा की या लाखो कोटी रुपयाच्या बजेटमध्ये 500-400 कोटीचं बजेट महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाच्या महामंडळाला. हे मराठा समाजाची निव्वळ फसवणूक या मार्गातून महाराष्ट्र शासनाकडनं चाललेली आहे. लवकरात लवकर याचा कारभार जर सुधारला नाही तर येत्या 15 दिवसाच्या आत शिवसेनेच्या वतीनं आम्ही या महामंडळाला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. न्यूज कट्टा जय हिंद, जय एक्सप्रेससाठी महाराष्ट्र. सातारा जिल्हा प्रतिनिधी अजित काळेल.